सकाळच्या घाई गडबडीमध्ये असा मी आज नाश्ता बनवलेला आहे. तर कसा बनवला आहे कसा नाही आहे हे पूर्ण व्हिडिओ पहा, नक्की शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. आणि कसा बनवला ही पौष्टिक नाश्ता, हेल्दी पण आणि पौष्टिक पण असणार आहे आणि कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये पटकन होणारा असा हा नाश्ता आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, रुपाली लाईफस्टाईल या व्हिडिओ चॅनलवर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. हे हा एक वाटी पाऊण वाटीच आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ही 4 चमचे छोटा रवा घेतलेला आहे मी. आणि नाचणीचं पीठ टाकलं, रवा टाकला, आता मिक्स केले आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे मी त्यात. कुठेही गोडचा वापर करणार नाही, साखरचा कसलाच वापर नाही करणार आहे. मिस्टरांसाठी बनवणार आहे, त्यांना साखर खायची नाही. असा तिखटच बनवणार आहे मी. ही ढोकळा कशाचा आहे, नाचणीचा आहे ही ढोकळा. तर बघा पूर्ण मिक्स केलं आहे पीठ, रवा आणि मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून मी पीठ ही करते, मिक्स करते, मळते असं थोडं थोडं पाणी घालून. खरंच पौष्टिक असं घरच्या साहित्यामध्ये आणि मेन म्हणजे नाचणीचं आहे, त्यामुळे भरपूरच पौष्टिक असं आहे ही. आता चमच्यानं वेळ लागते मला म्हणून मी हातानंच करते. मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, लईच फास्टमध्ये करायला लागले आहे मी. आणि मेन म्हणजे सकाळी लाईटच नव्हती, सारखी लाईट ये जाच करायली होती. आताही पण लाईट नसल्यामुळे असं दिसतंय तुम्हाला, अंधार दिसतंय जरा. मेन आमचं म्हणजे सारे इकडून बिल्डिंग असल्यामुळं जास्त असं उजेड नाही येत आमच्या रूममध्ये, अंधारच दिसतोय. लाईट गेलेली आहे. हे बघा पीठ मळून आता मी 10-15 मिनटं 20 मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक बनवणार आहे. चपात्या बनवल्या, भाजी बनवली. आता बघा मी ही इनो टाकते. तेल टाकलेलं आहे अगोदरच 1 चमचा, पण ते व्हिडिओ शूट करायचा राहिला. 1 चमचा तेल टाकलेलं आणि अर्धीच असेल इनोची पुडी, तेवढीच टाकलेली. हे बघा थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून अजून पाणी टाकलेलं आहे मी. मिक्स करते, थोडाच बनवायचा त्यांच्यासाठी. मुली तर शाळेत गेल्यात, मुलगा तर नाही खात आहे म्हणून त्यांच्यासाठी थोडासा बनवणार आहे. पहा प्लेट घेतले, प्लेटातच टाकणार आहे मी, डायरेक्ट डब्यात नाही काय नाही. आणि मी म्हणजे असल्या घाई गडबडीत बनवते ना, प्लेटाला तेल किंवा तूप लावायचं पण लक्ष नाही मला, मी तसंच टाकलेलं आहे. तरी पण असं चांगला निघालेला. बघा पूर्ण पीठ टाकून घेते मी. तोपर्यंत कढई ठेवले गॅसवर गरम करायला, स्टँड ठेवून गरम होते तोपर्यंत मी इनो मिक्स करून पीठ हे केलं आणि ठेवलं. हे बघा फायनली असं झाले आणि 15 मिनिटांनंच बघा काढलेला. हे बघा असा हे झाला आहे, फुगला आहे बघा, असा छान झाला आणि पटकन निघाला. हे गरम आहे बघा, वाफा निघते आता. आणि भाकरी राहिल्या होत्या बनवायच्या, तोपर्यंत मी इकडच्या साईडला भाकरी केल्या आणि इकडं हे ढोकळा ठेवला. हे पहा आणि त्यावर मी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून टाकली आणि मोहरी आणि जिरे टाकले, फोडणी टाकली. हे पहा असं फुगला आहे, छान झाला होता बघा, हे स्पंजी झाला होता. खूपच हेल्दी असा नाचणीचा असल्यामुळं खरंच खूप हेल्दी असा असतोय. शेवट त्यांना मग दिला ते डब्यामध्ये, त्यांना पण वेळ नव्हता नाश्ता करायला, त्यांना डब्यामध्ये दिला. आणि बाकीचा मी राहिलेला ह्यात मी साखर आणि चिंचेचं पाणी टाकून मी आंबट गोड पाणी करून मी राहिलेलं आहे मी खाल्ला. हे मग कसा वाटला व्हिडिओ, आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.